देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे मना लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी देवा माझे लागो तुझे चरणी संसार व्यसने पडोने संसार वेसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा माझा नेम सिद्धी नेई नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा अनिक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ नेई नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा विठ्ठल या मृदंगाचार्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. आज असं वाटतंय संदेश महाराज की याच मृदंगाचार्यांचं काय ऐकावं वादन ऐकावं आणि कमी बोलावं आहे की नाही असं प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग ज्या रंगाने आयुष्य घडविला असा एक रंग माझा पांडुरंग त्या पांडुरंगाचे परम प्रिय लढीवाल भक्त असणारे पैठण निवासी नाद बाबा आणि हे नाद बाबा आजच्या अभंगातून आज जगाच्या मालकाकडे मागणी मागतात विठ्ठल नाद बाबा देवाला म्हणतात देवा माझं जे मन आहे ना ते तुझ्या चरणाशी कायम
स्वरूपी लीन होऊ दे, हेच माझं आज तुमच्याकडं काय आहे तर मागणं आहे. माझ्याकडून नामस्मरण घडो आणि संतांची संगत मला चांगली घडो, हे माझं तुमच्याकडं काय आहे तर मागणं आहे. माझ्याकडून पायी तीर्थ यात्राही घडोत, मुखी त्याचं नामचिंतन घडू दे, हेच मला हवंय. अजून मी तुमच्याकडं काही सुद्धा मागत नाही. अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ नेई. असं अभंगनाथांचं आहे. बघायला गेला तर आता किती वाजले? 10:30. किती बोलायचं तुम्ही सांगाल तेवढं. नाही 2 पर्यंत चालेल ना, काय हरकत नाही. नव्हे नव्हे असं म्हणतात. वारकरी संप्रदायाचे काही नियम आहेत, काही दंडक आहेत. प्रवचन 1 तास करावं, कीर्तन 2 तास करावं. पण 10:30 वाजलेत, जमतेम आपण 11:15 पर्यंत बोलण्याचा प्रयत्न करू. 11:15च्या पुढे जात नाही ना 11च्या आधी थांबत नाही. विठ्ठल समचरण सरोजम संद्री नीला बुधाम गगन निहित पाणी मंडन मंडना तरुण तुळसी माला खंदर कंजनेत्रम सदैवलहस्तं विठ्ठलं चिंतयामि. लोकाभिरामं नरनङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरमवन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजा वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार पवन सुत विनंते वारंवार, पवन सुत विनंते वारंवार, पवन सुत विनंते वारंवार, पवन नागनाथ घाटावरती ब्रह्मसभेसी रेडा बोलविल्या श्री ज्ञानेश्वरासी. सूक्ष्म रूपी शक्ती संचार केला, नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला. धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, हो धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, तुमचे चरण माझे डोई, तुमचे चरण माझे डोई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई. तुमचे चरण माझे डोई, तुमचे चरण माझे डोई, धन्य धन्य नमो राजया रुक्मिणी पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा पांडुरंगा करू पांडुरंगा करू पांडुरंगा करो
त्यांच्या कृपात अनेक कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका देवा माझे मन लागो तुझ्या चरणी संसार वेसनी पडोने दी नामस्मरण घडो संत समागम वा उगाची भ्रमा नको देवा. प्रस्तुत अभंगनाथ बाबांचा हे 4 चरणाचं आहे. प्रत्येक कीर्तनकाराच्या माध्यमातून सांगत असतात की मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण माईबाप ज्या भगवंतानी तुमच्या आमची सोडवणूक केली त्याचा अभंग काय सोडवणार विठ्ठल. पण जसे ज्ञानोबारे तुकोबारे जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी अभंगाला स्पर्श करण्याचा काय करते तर प्रयत्न करते. मायबाप नाथ बाबा आजच्या अभंगातून भगवंताकडे मागणी मागतायत. कोण नाथ बाबा आहेत? काही नाथांचा अधिकार आहे असं म्हणतात. अरे उगाच झोपतो त्याला आराम म्हणतात, मेलेला परत उठत नाही त्याला एराम म्हणतात, हृदयातलं जाणतो त्याला सकाराम म्हणतात, रामाचं दास्यत्व स्वीकारतो त्याला रामदास म्हणतात. अरे जगाचा बाप ज्यांच्या घरी 36 वर्षे राब राब राबतोय त्यांना संत एकनाथ महाराज म्हणतात. विठ्ठल आणि या नाथांचा आजचा अभंग आहे. नाथ बाबांच्याकडे जर बघायला गेला तर नाथ बाबा सकळ संताचा राजा आहेत. कोण आहे? राजा आहेत. गोड प्रमाण लिहिले संतांनी असं म्हणतात. सकळ संताची ये राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा. संताची ये राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी राजा स्वामी एकनाथ माझा. या अधिकार संपन्न असणारे नाथ बाबा आजच्या अभंगातून भगवंताकडे काय मागतात? मागणी मागतात. मायबाप मागण्याचे अनेक प्रकार आहेत. देवाकडे संतांनी मागावं त्याचा अधिकार हवा लागतो. उपदेश करण्यासाठी माणसाची पात्रता हवी लागते आणि उपदेश करण्यासाठी माणसाची योग्यता हवी लागते आणि देवाकडे मागण्यासाठी माणसाचा अधिकार हवा लागतो. विठ्ठल या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शास्त्र संस्कारहीन मंद बुद्धी जीवांना प्राकृत भाषेमध्ये ज्यानं लिखाण करून दिलं, ज्ञान उपासना कर्म यांची जाणीव करून दिली. या अष्टपैलू संत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले, पण एक संतांनी देव सोडून काही सुद्धा मागितलं नाहीये. अरे माझे नामदेवराय म्हणतात हेच देवापाई मागत चरण सेवा अखंडित. ज्ञानोबारायांची मागणी आहे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. अरे माझे तुकोबाराय मागतायत देव वसे चित्ती त्याची घडावी संगते. आणि माझे नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. संतांची मागणी वेगळी आणि आपली मागणी काय आहे? वेगळी आहे. आपण जर देवाच्याकडे काही मागायचं असेल तर असं म्हणतो वाढावे संतांनं गृही व्हावे धन धान्य. एखादी चांगली पत्नी मिळावी, एखादी चांगली पत्नी मिळावी, सुंदर गोजीरवाणी मुलं जन्माला यावी आणि नवे नवे त्याच मुलांनी नेऊन वृद्ध आश्रमात तुम्हा आम्हाला
ठेवावं ही आपली काय असते तर मागणी असते. नव्या नव्या संत असे म्हणतात काही मागणे हे अनुचित, काही मागणे हे अनुचित, काही मागणे हे अनुचित, काही मागणे हे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित, काही मागणे अनुचित. वडिलांची रीत वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते, वडिलांची रीत जाणत ते. काही मागणे अनुचित, 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 काही मागणे अनुचित. संतांचं असं म्हणणं आहे देवाकडे जर काही मागायचंच असेल तर उचित मागल्याशिवाय राहू नका, अनुचित मागण्यामध्ये काही सुद्धा उपयोग नाही. म्हणून संत म्हणतात काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. माझं नाद बाबा जर जारती या अभंगातून भगवंताकडे मागणी मागतात, पण नाद बाबा मागणी मागतात. नाद बाबा काय लहान आहेत का देवाकडे मागण्यासाठी मागतायत म्हणून? लहान नाही आहेत. नाद बाबा नाथ बाबांचे हात आहेत ना, हे हात नाथ बाबांचे देणाऱ्याचे आहेत, घेणाऱ्याचे नाही आहेत. असं बघायला गेलात तर ज्या वेळेला माझ्या नाथ बाबांचं कीर्तन चालू असायचं आणि कीर्तन चालू असताना माझे नाथ बाबा प्रत्येकाला शेर भर काय वाटायचे तर साखर वाटायचे. त्यांना असं वाटायचं हा समाज कुठंतरी भरकटलाय. नामचिंतन चालू असताना त्यांना एकत्र यावं, एकत्र आल्याच्या नंतर या कीर्तनाचा भजनाचा आनंद घ्यावा, याच्यासाठी त्यांचा काय होता तर अट्टाहास होता. संतांचं काळीज असतं ना, पिंजली या कापसाचा गोळा मारून या कवनाच्या कपाळा, तैसा संतांचा जिव्हाळा परी कोवळा असे. आणि ज्या वेळेला कीर्तनासाठी लोक यायची शेरभर नाथ बाबा त्यांना प्रत्येकाला साखर द्यायचे. काय झालं की एक दिवस असा आला की इतकी पब्लिक नाथ बाबांच्या कीर्तनाला जमली, लोक म्हणायची आपण साखर घ्यावी आणि निघून जावं. या कीर्तनासाठी अशी एवढं बसणारी माणसं, ज्या वेळेला इतकी लोक आली पण नाथ बाबांना यायला त्यांच्या जाग्यावर सुद्धा रस्ता राहिला नाहीये. मग ज्या वेळेला नाथ बाबा म्हणतात आजचं कीर्तन काय करायचं रद्द करायचं, कारण आजचं कीर्तन का रद्द करायचं तर मलाच व्यासपीठावर जायला जागा नाहीये. मायबाप लोक म्हणायला लागली की जाऊ द्या, रोज तर नाथ बाबा साखर देतात, पण आज जर दिली नाही ना तरी चालेल, पण आज आपण नाथांचं कीर्तन ऐकल्याशिवाय जायचं नाहीये. नाथ बाबा कीर्तनाला उभे राहिल्याच्या नंतर मैबाप काय त्या नाथांचा अभंग, काय त्यांचं ते गायन, काय त्या नाथ बाबांचं प्रमाण सोडवण्याची पद्धत. आणि ज्या वेळेला कीर्तन चालू झालं आणि चालू झाल्याच्या नंतर साखरेच्या आशेमध्ये आलेली जी लोक नाथ बाबांचं कीर्तन ऐकल्याच्या नंतर म्हणू लागली की साखरेपेक्षा नाथांचं कीर्तन गोड आहे. नवे नाथ बाबांचं हात देणाऱ्याचे आहेत, घेणाऱ्याचे नाही. तर मी
कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. अरे कीर्तनात होता त्याचं मन होतं तमाशात, तमाशात होता त्याचं मन होतं कीर्तनात. देव म्हणतात अरे बाबा इथं नवे नवे देहाचा विचार केला जात नाही तर इथे मनाचाच विचार केला जातो. अरे यालाच मन म्हणतात. विठ्ठल म्हणून नाथ बाबा म्हणतात देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, नवे नवे संसार व्यसनी पडो नेदी. नाथ बाबा म्हणतात देवा ऐक ना, संसार तर हे दुःखमुळे तुकोबारे स्वतः म्हणतात संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ. तुकोबारे म्हणतात आम्ही काय केलं या देवाच्या चरणाशी लीन झालो आणि लीन झाल्याच्या नंतर संसाराच्या नावे घालोनी संसाराच्या नावे घालोनी संसाराच्या नावे घालोनी शून्य हो संसाराच्या नावे घालोनी शून्य संसाराच्या नावे घालोनी शून्य वाढता हा पुण्य हरि भजनी रे गवरी रे गन हरि भजनी रे गवरी रे जय ग. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. आम्ही काय केलं संसार सोडला आणि भगवंताचं मनापासून काय केलं तर चिंतन केलं, नामस्मरण केलं आणि नामस्मरण केलं. पण देवाने सांगावा मागा, पण आम्ही देव सोडून कधी सुद्धा काही मागितलं नाही. देवा माझे मन लागो तुझ्या चरणी संसार व्यसनी पडो निधी. नाद बाबांना एक साधक प्रश्न करतात. काय प्रश्न करतात नाद बाबा, तुमचं जे मन आहे ना सतत देवाजवळ, सतत देवाजवळ, खऱ्या अर्थानं आम्हाला सांगा ना तुमचं मन सतत जर देवापाशी जावं तुम्हाला वाटतं, त्या देवाला बघितल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटतं? त्यावेळेला माझे नाथ बाबा म्हणतात अरे त्या देवाला बघितल्याच्या नंतर माझं मन आहे ना हे वेधलं जात आहे. आणि मग नाथ बाबा त्याला सांगतात तेने वेदियले मन मन तेने वेदियले तेने वेदियले मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन मन तेने वेदियले मन. पाहिला पाहिला आनंदाचा नंदन, पाहिला पाहिला आनंदाचा नंदन. तेने वेदियले मन मन तेने वेदियले मन तेने वेदियले मन मन तेने वेदियले मन. पाहिला पाहिला नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नाथ बाबा म्हणता ए देवा तुझ्या त्याच्या देवाकडे जर मी बघितलं माझं मन आहे ना हे वेधलं जातं. पाहिला नंदाचा नंदन तेने वेदियले मन. मी देवाला सांगतो देवा तुम्हाला काही देऊ नको, फक्त माझं मन तुझ्या चरणाशी लीन होऊ दे आणि तुझं सतत माझ्या मनामध्ये नामस्मरण असू दे. हेच मी काय आज मागतोय तुझ्याकडं मागणी मागतोय. मग त्या वेळेला नाथांना मागितलं देवा माझे मना लागो तुझ्या चरणे. आणि मग नाथ बाबा देवाला म्हणतात देवा तुला जर मला अजून काही द्यायचं असेल तर माझ्याकडून फक्त नामस्मरणच घडू दे. हेच माझी मागणी. अभंगाचं दुसरं चरण. नामस्मरण घड संत समागम नामस्मरण घड संत समागम नामस्मरण घड संत समागम नामस्मरण घड संत समागम
नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. देवा माझं जर तुझ्याकडे काही मागणं असेल तर फक्त माझ्या मुखातून तुझं नामस्मरणच होऊ दे. हे माझं तुझ्याकडे काय आहे तर मागणं आहे. असं म्हणतात नाम हे नामी परमात्म्यापेक्षा काय आहे तर श्रेष्ठ आहे. नाम हे नामी परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा तर असे म्हणतात नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नाम पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे नामस्मरण तुम्ही उठता बसता जरी केलं ना स्नान न करता केलं तरी भगवंताला ते पाहिजे. ए साधू संत तुम्हा आम्हाला सांगतात. असं म्हणतात जसा नामाचा महिमा सांगितला जातो जसा संतांचा महिमा सांगितला जातो नामाचा सुद्धा काय सांगितला जातो तर महिमा सांगितला जातो. बघायला गेलात तर नाम महिमा सांगत असताना आता नामाने दगड सुद्धा काय होतात दगड तरतात. दगड जर तरतात तर हा मनुष्य प्राणी सुद्धा तरल्याशिवाय राहत नाही. राम नाम आधार जिने हो दिल में राह बना देगी जिन पर कृपा राम करे ओ पत्थर भी तर जाएगी जिन पर कृपा राम करे ओ पत्थर भी तर जाएगी जिन पर कृपा राम करे ओ पत्थर भी तर जाएगी जिन पर राम पत्थर भी तर जाएगी. नामस्मरण केल्याच्या नंतर हा भगवान परमात्मा पांडुरंग आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाहीये. मग संत असे म्हणतात जसा संतांचा महिमा गायला जातो तसा नामाचा सुद्धा महिमा गायला जातो. रामायण तुम्हाला आम्हाला असं सांगतात ज्या वेळेला रामायणामध्ये 3 महिला होत्या. किती महिला होत्या 3 महिला होत्या. आणि ज्या वेळेला त्या महिला एकत्र आल्याच्या नंतर त्यांच्या गप्पा चालू झाल्या. काय चालू झाल्या गप्पा चालू झाल्या. गप्पा अशा चालू झाल्या की जो कुणी मोठी थाप मारेल त्याला 10,000 रुपये काय दिलं जाईल काय दिलं जाईल बक्षीस दिलं जाईल. आता जवळजवळ 2-3 महिन्यापासून आमच्या महिला एकत्र येऊन अशा थापा मारतात. काय लाडकी बहीण योजना. त्या योजनामध्ये ती म्हणते काय ग मी फॉर्म भरला पण तुझे पैसे आले का ग. ती म्हणते नाही ना. नंबरला लावून 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 नंबर लावून ज्या वेळेला उभी राहिले चक्कर येऊन पडले पण पैसे मिळाले नाही. प्रत्येक जण प्रत्येकीला काय सांगत असते चर्चा करत असते बोलत असते एकत्र येऊन. मग अशाच 3 महिला होत्या. त्या महिलांचं नाव होतं राममाता कौशल्या हनुमंत माता अंजनी आणि अगस्त्य मुनींची पत्नी लोपामुद्रा. या 3 महिला होत्या. ज्या वेळेला मोठी थाप मारेल तिला 10,000ची काही दिली जाईल तर बक्षीस दिली जाईल. मग नवे की ज्या वेळेला कौशल्या मातानं सांगितलं माझ्या रामानं काय केलं 400 मैल सेतू बांधला किंवा पूल बांधला आणि रावणाला मारलं आणि सीतेला अयोध्याला परत घेऊन आले. मग आता दुसरीने शांत बसावं का नाही. पण नाही ना. आमच्या महिलांना बोलल्याशिवाय राहोत नाहीये. नवे माझ्या रामानं काय केलं 400 मैल पूल बांधला सेतू बांधला रावणाला मारलं आणि सीतेला अयोध्येला परत घेऊन आले. पुढे लगेचच काही वेळामध्ये अंजनी माता म्हणते अहो हे जर माझ्या हनुमंताला माहिती असतं तर लगेचच उड्डाण केलं असतं आणि सीतामायेला नवे रावणाच्या तावडीतून सोडून अयोध्येला चांगलं आणलं असतं. ज्या वेळेला हनुमंतरायांची आई बोलली आता बोलल्याच्या नंतर अगस्त्य मुनींची पत्नी म्हणते अहो
हे रामालाही काही करायची गरज नव्हती, हनुमंताला इतकं उड्डाण मारायची गरज नव्हती. हे जर माझ्या पतीला माहिती असतं ना तर अख्खा समुद्र एका घोटात काय केला असता तर प्राशान केला असता. जववरी रे तववरी समुद्र करी गर्जना, जब अगस्त ऋषी ब्राह्मणा देखिल्या नाही बाप. नवे नवे ज्या वेळेला हे सगळं तिघांचं संभाषण ऐकणारा कोण होता, जगाचा बाप होता. श्रीरामचंद्र प्रभू हनुमंताला म्हणतात, आता हे मंदिर कोणाचं आहे? हनुमंताचं आहे. हनुमंत जर बघायला गेला तर श्रवण भक्तीमध्ये 1 नंबरची भक्ती करणारे कोण आहेत तर हनुमंत आहेत. हनुमंत हे रामाची काय करतात तर भक्ती करतात. असं म्हणतात, पाडून आपली छाती दाखविले प्रभू श्रीराम, फाडून आपली छाती दाखविले प्रभू श्रीराम, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, फाडून आपली छाती कोण आहेत? हनुमंत आहेत. जगाच्या बापाने हनुमंताला सांगितलं, हनुमंता जा आणि तूच त्यांना सांगून ये. हनुमंतराय ज्या वेळेला कौशल्य आई साहेबांच्या कडे गेल्या, किचन मध्ये काम करत होते आणि आईनं सांगितलं, आई तुम्ही म्हणतायत ना की नवे नवे रामाने 400 मैल पूल बांधला आणि ज्या वेळेला ती दगड सुद्धा काय झाली तर तरली गेली. पण आई साहेब ही दगड राम नामानेच तरली, ही तुमच्या रामाने सेतू बांधला म्हणून तरली नाहीयेत, तर ही दगड राम नामाने काय झाली तर तरली गेली. आणि तुम्ही म्हणतायत ना की नवे नवे मी उड्डाण मारलं असतं, सीता आई साहेबांना अयोध्येला परत घेऊन आलो असतो. पण ऐका ना, हा संसार जेव्हा माझ्या अंगामध्ये होतो की मी या जगाच्या बापाचं श्री रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करतोय, त्यावेळेला संसार होतो आणि म्हणून मी काय मारतो तर उड्डाण मारतो. ही ताकद ही शक्ती माझी नाही आहे, तर ही शक्ती राम नामाची काय आहे तर ही शक्ती आहे. ज्या वेळेला हनुमंतराय म्हणतात, आई साहेब मी तो अल्पमतीन काय वरडो तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण ते महिमान नामाचे. मग ज्या वेळेला अंजनी मातेंच्याकडे गेले आणि अंजनी मातेनं सांगितलं, मी उड्डाण मारतोय पण ही माझी ताकद नाही तर राम नामाची ताकद आहे. अगस्त मुनींच्याकडे लोपामुद्रा आईसाहेबांच्याकडे गेले आणि आईसाहेबांना म्हणतात, आईसाहेब तुम्ही म्हणतायत ना की माझ्या पतीने एका गोटामध्ये समुद्र प्राशन केला असता, पण तुमचे पती काय करत होते? ओम राम ओम नाम राम सतत त्याचं चिंतन करत होते. म्हणून ही शक्ती त्यांची नाही तर ही शक्ती त्यांच्या राम नामाची काय आहे तर शक्ती आहे. म्हणून नाथबाबा म्हणतात, नाम जर बघायला गेलं तर नाम हे सगळ्यात मोठं साधन आहे. असं म्हणतात, ज्ञानोबारायाने सुद्धा हरिपाठामध्ये लिहून ठेवलं की भगवंताचं नामचिंतन किती मोठं आहे. काय म्हणतात ज्ञानोबाराय? गगनामुळी वाढे नाम आहे, गगनामुळी वाढे नाम आहे, गगनामुळी वाढे नाम आहे, गगनामुळी वाढे नाम आहे, ज्ञानदेव पूजे ज्योती दाड, गगनामुळी वाढे नाम आहे, ज्ञानदेव पूजे ज्योती दाड, गगनामुळी वाढे नाम आहे, ज्ञानदेव पूजे ज्योती दाड, गगनामुळी नाम आहे, ज्ञानदेव पूजे ज्योती दाड, गगनामुळी वाढे नाम ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगना उनी वाढ नाम आहे. म्हणून नाथ बाबा म्हणतात, माझ्याकडून जर काय घडलं पाहिजे नामस्मरण घडो
संत समागम. कारण नाम हे सगळ्यात काय आहे तर श्रेष्ठ आहे. हीच माझी तुमच्याकडे काय असेल तर मागणी असेल. भगवंताचं नामस्मरण जर केलं तर नाथबाबा म्हणतात देव आपल्यापर्यंत पोचल्याशिवाय राहत नाहीये. मग देवाला नक्की काय आवडतं तर आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस केलेलं नामचिंतन भगवंताला आवडल्याशिवाय राहत नाही. आता आवड निवड जर बघायला गेलात तर संतांना काय आवडतं हे देवाला माहिती असतं आणि देवाला काय आवडतं हे संतांना माहिती असतं. असं म्हणतात संतांचा महिमा देवाची जाणे. संतांचा महिमा देवाची जाणे. देवाची आवड संतांची पुसणे. देवाची आवड संतांची पुसणे. ऐसे आवडे कमेका. 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 ऐसे आवडे देवाला काय आवडतंय संतांना माहिती असतं. असतं भगवंताचं नामस्मरण केलं तर नाथबाबा म्हणतात देव दिल्याशिवाय राहत नाही. मागायची सुद्धा गरज लागत नाही. म्हणून नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. मानवी जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक देहानं आवडीने भगवंताचं काय करावं नामचिंतन करावं. बाह्य रंगाचा परमार्थ भगवंताला आवडत नाही तर अंतररंगाचा परमार्थ माझ्या भगवंताला आवडल्याशिवाय राहत नाही. आता बघायला गेला तर बाह्य रंग माझ्या नाताने खूप गोड वर्णन केले. नाथबाबा असं म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. हार मिरविती गळा रे. टाळ मृदंग पुष्पांचा वर्षाव. टाळ मृदंग पुष्पांचा वर्षाव. अनुकंपे सुख सोहळा रे. अनुकंपे सुख सोहळा रे. नाचत जाऊ त्याच्या गावारे सकया सुख देईल विसावा. नाचत जाऊ त्याच्या गावारे कन्या सुख देईल विसावा. नाचत जाऊ गावारे गावा सुख देईल विसावा. बाह्य रंगाचा परमार्थ भगवंताला आवडत नाही तर अंतरंगाचा परमार्थ माझ्या जगाच्या बापाला आवडल्याशिवाय राहत नाही. मग माणसाने परमार्थ करायचा असेल नामचिंतन करायचं असेल तर आवडीने माझ्या जगाच्या बापाचं काय करा चिंतन करा नामस्मरण करा. आता ऐका आवडीने जर त्याचं चिंतन केलं तर तो भगवंत आपल्याला पैल तीरापर्यंत नेऊन पोचवल्याशिवाय राहत नाहीये. माय माऊल्यानं तुम्हाला एक प्रश्न विचारते त्याचं उत्तर द्यायचं. बघा आज जर समजा चष्म्यावाली आई आवाज येते का येते ना मग ऐका तुम्हाला एक प्रश्न विचारते. तुमचे मालक आहेत बरोबर आहे आहेत. तुमच्या मालकाला जर वांग्याचा भरीत आवडला आणि तुम्ही जर शेवग्याच्या शेंगा दिल्या तर काय होईल बोला ना. तुम्ही बोर झालात का मी घरी जाऊ का काय होईल भांडण होईल बरोबर आहे की नाही. भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. ऐका ज्या वेळेला आपल्या मालकाला वांग्याचा भरीत आवडला आणि आपण जर शेवग्याच्या शेंगा दिल्या तर भांडण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या मालकाला जर आपण आवडीची भाजी केली वांग्याचा भरीत दिला आवडीचा तर रोज 2 भाकरी खातात. आवडीची भाजी दिली म्हणून 4 खाल्ल्याशिवाय राहणार नाहीये. आणि तेच मालक समोरच्या दारात जातील आणि म्हणतील अरे बाबा ए दादा ऐक ना आज ना माझ्या बायकोनं वांग्याचा भरीत केला होता. अरे रोज मी 2 भाकरी खातोय पण आज किती खाल्ल्या तर 4 खाल्ल्या. माझा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला
आपल्या मालकाला आवडीची भाजी केल्याच्या नंतर आपला मालक जर आपल्यावर एवढा प्रसन्न होतोय तर या जगाच्या बापाला आवडीचं भजन केल्याच्या नंतर तो नक्कीच आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो एकदा प्रसन्न झाला की तो मालक आपल्याला पैल तीरावर नेऊन पोचवल्याशिवाय राहणार नाही. हे त्याचं उत्तर आहे. विठ्ठला म्हणून भगवंताचं नामचिंतन आवडीने करा. मागायची वेळ लागत नाही. अरे जे काही लोक साधू संतांच्यात बघायला गेला तर माझा सुदाम होता ना, सुदाम हा गरीबच होता, दारिद्र्य होता. आयुष्यभर दुःखी दारिद्र्य पिढीला कोण होता? सुदाम होता. पण श्रीकृष्ण कन्हैया परमात्माचं सतत मनामध्ये काय करत होता? नामचिंतन करत होता. मग देवानं त्याला मागायची वेळ आणू दिली नाही, तर न मागता देवानं काय दिलं? सुदामा ब्राह्मण हो दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टभर पोहे घेऊनी हो त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा केला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणे लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणे लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. सुदामा ब्राह्मण हो दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टभर पोहे घेऊन हो त्याच्या भेटीला गेला. शुद्ध भाव देखो निया गाव सोनियाचा केला. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणे लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. देव मागायची गरजच लागून देत नाही. तो आपोआप दिल्याशिवाय राहत नाही. पण कसं आपल्याकडून नामस्मरण घडलं पाहिजे, आपला आवाज भगवंतापर्यंत पोहोचला पाहिजे. तो भगवंत मागायची वेळ आणू देत नाही. मायबाप संतांचं असं होतं ना, संत असे म्हणतात की नवे नवे जीवना वेगळी मासोली तैसा तुका तळमले. अरे एक वेळ भोजना वाचून माझे संत राहू शकतात, पण भजना वाचून माझे संत राहू शकत नाही. अरे जसा मासा असतो ना, मासा पाण्यातही राहतो आणि पाण्याच्या बाहेरही राहतो. बरोबर? नाही, अजिबात नाही. मासा पाण्यातही राहतो, पाण्याच्या बाहेर जर निघाला तर त्याची काय होते? तळमळ होते. अरे बेडूक आहे ना, बेडूक पाण्यातही राहतो, पाण्याच्या बाहेरही राहतो. म्हैस पाण्याच्या बाहेरही राहते आणि पाण्यात सुद्धा राहते. पण माझे संत आहेत ना, ते संत भोजन नाही भेटलं तर भजनाशिवाय ते राहत नाहीये. जसा मासा बाहेर काढला की त्या माशाची जशी काय होते? तळमळ होते. तशी माझ्या संतांची नामस्मरण केलं नाही तर देहाची तळमळ झाल्याशिवाय राहत नाहीये. मग संत म्हणतात की माझ्याकडून नामस्मरणच घडलं पाहिजे, की माझा देह गेला तरी चालेल पण मी भगवंताचं चिंतन केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग संत म्हणतात देह जाओ 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 हेची घडी. 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 पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे ना सोडी. पाय हरीचे ना सोडी. देह जाओ 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 हेची घडी. 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 नामस्मरण घडो संत समागम वाउगाची भ्रम नको देवा. माझ्याकडून नाम
नामचिंतन घडलं पाहिजे. हे देवा माझं तुझ्याकडे काय असेल तर मागणं असेल आणि मला संतांची संगत भेटली पाहिजे, घडली पाहिजे, हे माझं काय आहे मागणं आहे. का संतांची संगत मागितली तर माझ्या नाद बाबांना माहित होतं संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. कारण जर ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांशिवाय पर्याय नाही. कारण ज्ञानोबाराय म्हणतात ते ज्ञान पैगा बरवे जरी मणी अथी आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशे. ज्ञानोबारायांचं म्हणणं असं आहे. आणि नाद बाबा माझे म्हणतात अरे या जगाच्या बापाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांशिवाय पर्याय नाहीये. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. आणि म्हणून संत म्हणतात अरे संगत राजाची करा गुलाम बनल्याशिवाय राहत नाही. अरे संगत राजाची करा गुलाम बनल्याशिवाय राहत नाही. पण संगत माझ्या संतांची करा देव दाखवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल नामचिंतन केलं ज्याचा शुद्ध भाव असेल मुक्ताबाई म्हणतात शुद्ध भाव ज्याचा झाला दूरी नाही देव त्याला. जो शुद्ध अंतःकरणापासून माझ्या भगवंताचं चिंतन करतो त्याला भगवंत आपलासा केल्याशिवाय राहत नाही. फक्त या देहाने नामस्मरण जर केलं तर भगवंताला आपल्या जवळ यायला उशीर लागत नाहीये. संत देवाला शिव्या देत होते तरी सुद्धा भगवंत त्याच्या काय होत होता जवळ येत होता. अरे माझ्या जनाबाईनं जगाच्या बापाशी भांडण करावं, जनाबाईनं जगाच्या बापाला बोलावं तरी भगवंतानं तिच्यासाठी काय करावं तर धावून यावं. असं म्हणतात पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिवानाचा अपमान केला, अपमान केला. झाला तुझा दरबार धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. जणाबाई भगवंताला शिव्या देत होती विठ्या विठ्या मूळ माईच्या कारट्या. अरे शिव्या देऊन सुद्धा भगवंत त्यांच्या जवळ येत होता. याचं कारण असं आहे की त्याच्या नामस्मरणामध्ये काय होती ताकद होती. म्हणून भगवंत जवळ यायचा. आणि जेव्हा जेव्हा देवानं मागा मागा म्हणावं तेव्हा माझ्या संतांनी फक्त देवच मागायचा. म्हणून आज बाबा म्हणतात भगवंता माझ्याकडून जर काय घडावं तर नामस्मरण घडो, संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. आता तुम्ही सगळ्यांनी पालखी सोहळा काढला असेल की नाही. पालखी तुम्ही इतकं गोड चिंतन केलं असेल, इतकं गोड गायन केलं असेल. माझी ज्या वेळेला जनाबाई गायची, मुक्ताबाई गायची, सखूबाई गायची, जगाचा बाप त्यांच्या रिंगणामध्ये येऊन काय गायचा नाचायचा. असं म्हणतात जनाई मुक्ताई, जनाई मुक्ताईने साला रेशमी लुगडी, जनाई मुक्ताईने साला रेशमी लुगडे, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडे, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडे, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडे, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडे. पहिल्या दिवशी कोण आले, पहिल्या दिवशी ज्ञानोबा आले, पहिल्या दिवशी कोण आले, पहिल्या दिवशी ज्ञानोबा आले. ज्ञानोबा आले, ज्ञानोबा आले, फुगडीत माझा रंगून गेले, ज्ञानोबा आले, फुगडीत माझा रंगून गेले. हे जनाई मुक्ताई, जनाई मुक्ताई, जनाई मुक्ताई नेसला रेशमी लुगडे, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडे, जनाई मुक्ताई नेसला रेशमी लुगडे, रिंगणामध्ये विठोबा खेळत फुगडे. जनाई मुक्ताईने साल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये विठोबा खेळतो फुगडी. जनाई मुक्ताईने साल्या रेशमी लुगडी, रिंगणामध्ये
असलं, नामचिंतन चालू असलं की जगाचा बाप येऊन काय घ्यायचा तर आनंद घ्यायचा. आपलं किती भजन चालू असलं, ओरडून मरायला आलो तरी भगवंत आपली भेट घेत नाही. याचं कारण असं आहे, आपल्या नामचिंतनामध्ये ताकद नाहीये. आपला परमार्थ फक्त आणि फक्त बाह्य रंगाचा आहे, अंतररंगाचा नाही. म्हणून जगाचा बाप आपली भेट घेत नाही. अरे असं संत असे म्हणतात की जर नामचिंतनच जर तुला घ्यायचं असेल तर नव्हे नव्हे आपलं मन आहे ना, मन कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची. तुला कधी गोडी लागेल, त्या देवाचं नामचिंतन कधी करशील, आणि ज्या वेळेला तू मनापासून चिंतन करशील त्यावेळेला ते चिंतन जगाच्या बापापर्यंत ऐकायला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि तो जगाचा बाप तुला एक दिवशी भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाथबाबांनी मागणं मागितलं, नामस्मरण घडो संत समागम वाऊगाची भ्रम नको देवा. आणि नाथ बाबा तिसऱ्या चरणात मागणं म्हणतात, मोकी राम राम पायी मोकी राम राम मोकी राम नाम पायी मोकी राम नाम पायी तीर्थयात्रा मोकी राम राम पायी तीर्थयात्रा मोकी राम राम पायी तीर्थयात्रा मोकी राम नाम पायी तीर्थयात्रा मोकी राम नाम हाची माझा नेम देणे
पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीने आणि का मागणे नाही नाही देवा एका जनार्दन मागणे नाही नाही देवा मागणे Come on,
जनार्दनी सेवा आपुली जनार्दनी सेवा आपुली नामस्मरण भ्रम नको देवा
अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढणे यथामती येता अवकाश. अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. चांगला असेल आत्मसात करा, वाईट असेल माझ्या बुद्धीचा दोष समजून माझं मला परत करा. आता वाजले की कीर्तन झालं 10ला चालू आणि वाजले किती 12. इतकं सुंदर तुम्ही खऱ्या अर्थानं नियोजन केलेलं आहे. पण वेळेवर जर कीर्तन चालू झालं असतं तर अजून सुद्धा काय आली असती, कीर्तनासाठी रंग भरला असता, वेगळी मजा आली असती. असो, आज या ठिकाणी नामवंत उत्कृष्ट मृदंगाचार्य आमचे, मी फक्त कराळे सुधीर भाऊ हे नाव ऐकलं होतं पण आज प्रत्यक्षात त्यांना मी पाहिलं. अगदी गोड असं मृदंग वाजवतात. जोरदार टाळी होऊ दे त्यांच्यासाठी. छान वाजवलं. महाराजांना मनस्वी धन्यवाद देते. तबलावादक कल्पेश महाराज असतील, उत्कृष्ट यानं तबलाची साथ दिली. गोड गोड मनापासून धन्यवाद देते. आमच्या शहापूर तालुक्यामधले वाशिम परिसरामधले राहणारे आमचे सिद्धेश महाराज असतील, नेहमी आपल्या कार्यक्रमाला वाजवायला असतात. त्यांना सुद्धा गोड गोड धन्यवाद. एकदा जोरदार टाळी त्यांच्यासाठी. या परिसरामधले गोड असे कीर्तनासाठी सातकरी असणारे गाण कोकिळा ज्यांना म्हटलं जातं ते आमचे राम महाराज असतील. महाराजांना गोड गोड धन्यवाद देते. आमचे उत्कृष्ट असे वसंत बाबा असतील. या वयामध्ये सुद्धा बाबा अगदी पंचमवर गातात आणि गोड त्यांचा आवाज आहे. त्यांच्यासाठी सुद्धा टाळी. त्यांना सुद्धा मनस्वी धन्यवाद. आज आम्ही सकाळी संगीत प्रवचन डोळखाम परिसरामध्ये केलं. हे असे बोबत होते मांजरासारखे, इतके बोबत आवाजच निघत नव्हता. म्हटलं काय आहे तुमचं संध्याकाळी कसं. आज अशी काही बाजी मारली. अरे बापरे, सुंदर गोड गायलं. त्यांना सुद्धा मनस्वी काय देते धन्यवाद. असो, या ठिकाणी उपस्थित असणारे सगळे टाळकरी वारकरी माळकरी असतील, यांना गोड गोड मनापासून धन्यवाद देते. आज आमचे बाबा या कार्यक्रमासाठी, बाबांना सुद्धा मनस्वी धन्यवाद. ज्याने मला कार्यक्रमासाठी बोलवलं, आमचे उत्कृष्ट वादक मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण जयेंद्र महाराज यांनी सुद्धा आम्हाला बोलवलं. त्यांना मनस्वी धन्यवाद देते. ही सगळं तरुण वर्ग आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे. मी गोड एक तरुणांच्यासाठी नेहमी एक वाक्य म्हणत असते. याचं कारण असं आहे, तरुण आहेत महाराष्ट्राची शान, भागवत गीता गाथेचा वाढवतील मान, हे तरुण करतील या भारत मातेची उंच मान उंच मान उंच मान. आणि खऱ्या अर्थानं या तरुणांच्या वतीनं हा सोहळा आज चांगल्या पद्धतीनं पार पाडतोय. मी तुम्हाला गोड गोड मनापासून काय देते धन्यवाद देते. आणि माझ्या हनुमंतराला विनंती करेल, देवा हा फरडेपाडा शिवनेरी गावामधला हा जो सप्ताह आहे ना, हा चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत कायम स्वरूपी असाच राहो. ईश्वर चरणी काय करते तर प्रार्थना करते. आमचे विण्यावाला बाबा बघा ना, बघा त्यांच्याकडे, जसं का तुकोबारायाचा पुतण्या उभा केलाय, किती गोड दिसतात. त्यांना सुद्धा मनस्वी काय देते तर धन्यवाद देते. तुम्हाला सगळ्या टाळकरांना गोड गोड धन्यवाद. आज या ठिकाणी आमचे वसंत महाराज वरकुटे असतील, शेणव्यावरून बाबा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांना धन्यवाद. पेटीवाले बाबा अगदी गोड तुम्ही पेटी वाजवली, अगदी छान. तुम्हाला सुद्धा मनापासून काय देते तर धन्यवाद देते. माझ्या जोडीला आलेल्या आमच्या परमस्नेही परमार्थिक प्रेम करणाऱ्या आमच्या काशीबाई असतील, दळकणवरून ताई कार्यक्रमासाठी आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. इथे बसलेल्या माझ्या सगळ्या माय माऊल्यांना मी गोड गोड मनापासून काय देते धन्यवाद देते. आणि माईक सिस्टीम वाले दादा, काय नाव आहे, सचिन खाडे, सचिन दादा खाडे, गोड तुम्ही सिस्टम दिली. खरं तर तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. तुमची सिस्टम कायमस्वरूपी अशीच राहील. ईश्वर चरणी काय करते तर प्रार्थना करते. आज ज्याने यूट्यूबची सेवा दिली ते असणारे कोण, त्यांचं नाव काय, वाडेकर महाराज. या ठिकाणी यूट्यूबसाठी अगदी सगळीकडे हे कीर्तन सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे. त्यांनी सुद्धा गोड सेवा दिली. फक्त एकच विनंती, फक्त चांगलं ठका. एखादा शब्द वावगा गेला असेल तर त्याला गाळण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला सुद्धा मनापासून गोड गोड काय देते तर धन्यवाद देते. आज या ठिकाणी जे मला नेहमी गाडीमध्ये घेऊन फिरतात, असं म्हणतात की आपल्या मालकाचा जर पाठिंबा असला तर ती पत्नी विमान सुद्धा उडू शकते. माझे पती मला रोजही गाडीत घेऊन फिरतात आणि मग त्यांचं जर नाव नसतं घेतलं, म्हणजे सगळ्यांची नावं घेतली, माझं जर घेतलं नाही, आमच्या गाडीत भांडण व्हायला नको, आहे की नाही. म्हणून आज या ठिकाणी मी माझ्या स्वतःला बाबा असे म्हणेल, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आज जेव्हा जेव्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मला घेऊन फिरतात, हरिभक्तीपरायण छगन महाराज धसाडे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मनस्वी धन्यवाद देते.
आणि झालेली सेवा माझ्या ज्ञानोबा तुकोबारायांच्या चरणी अर्पण करते. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल